गौरी पूजन करताना आपण सर्व साहित्याची तयारी आधीच करून ठेवा, म्हणजे आयत्या वेळी धावपळ होणार नाही. गौरी भोजनाच्या वेळी सवाष्णी महिला जेवणासाठी आपण बोलवतो, तर त्याची देखील आपण आधीच तयारी करून ठेवायची. गौरी पूजनासाठी खास नैवेद्य बनवला जातो, त्यात 16 भाज्या असतात, तर त्याची तयारी आपण आधीच करून ठेवावी. आणि गौरी आवाहन करण्याच्या प्रत्येक प्रांतात वेगवेगळ्या पद्धती आहेत. काही जण सोने, चांदी, पितळ किंवा मातीच्या मुखवट्यावर, तर काही जण सुगट म्हणजेच एक मातीचं भांडं घेऊन किंवा वाहत्या पाण्याच्या खड्यांवर गौरीचे आवाहन करतात. काही जणांच्या घरी आपण बघतो की उभ्या गौरी असतात, त्यांना शालू नेसवले जातात, दागिने घातले जातात आणि त्यांची पूजा केली जाते. कुळाचाराने गौरी पूजनाची जी पद्धत चालत आलेली आहे त्यानुसार प्रत्येकजण पूजा करतात. पूजन म्हणजेच महाशक्तीचं पूजन आहे आणि ही महाशक्ती म्हणजेच माता पार्वती आहे आणि सर्व जगाच्या मुळाशी ही शक्ती मानली जाते. आणि या शक्तीचे आवाहन म्हणजेच घरात भरभराट, आनंद आणि ऐश्वर येते असे म्हटले जाते. बऱ्याचदा आपण ऐकतो की वाहत्या पाण्यातून गौरी आणण्याची प्रथा. तर या ज्या 2 गौरी असतात त्यातील एक म्हणजेच लक्ष्मी, जी की आपल्या घरातच असते, आणि दुसरी बाहेरून आणतात. तिला ज्येष्ठा गौर घरात आणतात असा तेव्हा तिचा लक्ष्मी असाच उल्लेख केला जातो. यावेळी जमिनीवर रांगोळीने 8 पावले काढली जातात. प्रत्येक पावलावर थोडं थांबून लक्ष्मीच्या विविध रूपांचा उल्लेख केला जातो. यामध्ये अष्टलक्ष्मींचा समावेश असतो. ही गौर वाहत्या पाण्यातून आणण्याची प्रथा आहे. तिचे विसर्जनही वाहत्या पाण्यातच केले जाते, कारण श्री अलक्ष्मी ही जलदेवता असल्याने तिचे वास्तव्य वाहत्या पाण्यातच असते. तसेच गौरी हे शिवाच्या शक्तीचे रूप मानले जाते. चला तर मग आपण आज जाणून घेऊया कहाणी ज्येष्ठा गौरींची. आटपाट नगर होतं. तिथे एक गरीब ब्राह्मण राहत होता. पुढे एके दिवशी काय झालं, भाद्रपद महिना आला. घरोघर लोकांनी गौरी आणल्या. रस्तोरस्ती बायका दृष्टीस पडू लागल्या. घंटा वाजू लागला. हे ते ब्राह्मणाच्या मुलांनी पाहिलं. मुलं घरी आली. त्यांनी सगळं आईला सांगितलं. आई, आपल्या घरी गौर आण ना. आई म्हणाली, बाळांनो, गौर आणून काय करू? तिची पूजा पत्री केली पाहिजे, घावन घातल्याचा नैवेद्य दाखवला पाहिजे, आणि आपल्या घरात तर काही नाही. तुम्ही बापाजवळ जा आणि बाजारातून सामान आणायला सांगा. सामान आणलं म्हणजे गौरी आणेन. मुलं तिथून उठली, बापाकडे आली. बाबा, बाजारात जा, घावन घातल्याचं सामान आणा, म्हणजे आई गौर आणील. बापानं घरात चौकशी केली. मुलांचा नाद ऐकला. मनात फार दुःखी झाला. सोन्यासारखी मुलं आहेत, पण त्यांचा हट्ट पुरवता येत नाही. गरिबी पुढे उपाय नाही. मागायला जावं तर मिळत नाही. त्यापेक्षा मरण बरं म्हणून उठला. देवाचा धावा केला. तळ्याच्या काठी गेला. जीव द्यावा म्हणून निश्चय केला. अर्ध्या वाटेवर गेला. इतक्यात संध्याकाळ झाली. जवळ एक म्हातारी सवाशीण भेटली. तिनं याची चाहूल ऐकली. कोण म्हणून विचारलं. ब्राह्मणानं हकीकत सांगितली. म्हातारीनं त्याचं समाधान केलं. बोधाच्या 4 गोष्टी सांगितल्या. ब्राह्मणानं म्हातारीला घरी आणलं. बायकोनं दिवा लावला. चौकशी केली. पाहुण्याबाई कोण आल्यात म्हणून विचारलं. नवऱ्यानं आजी म्हणून सांगितलं. बायको घरात गेली आणि आंबिली करता कण्या पाहू लागली. तो मडकं आपल्या कण्याने भरलेलं दृष्टीस पडलं. तिला मोठं नवल वाटलं. ही गोष्ट तिनं आपल्या नवऱ्याला सांगितली. त्याला मोठा आनंद झाला. पुढं पुष्कळ पेच केली. सगळ्यांनी पोटभर खाल्लं. सगळीजण आनंदानं निजली. सकाळ झाली तशी म्हातारीन ब्राह्मणाला हाक मारली. मुला न्हाऊ घालायला सांग म्हणून म्हणाली. घावन घातलं देवाला कर. नाही काही म्हणू नको. रड काही गाऊ नको. ब्राह्मण तसाच उठला. घरात गेला. बायकोला हाक मारली. अगं ऐकलंस का? आजीबाईला न्हाऊ घाल असं सांगितलं. आपण उठून भिक्षेला गेला. भिक्षा पुष्कळ आली. बायकोनं सर्व स्वयंपाक केला. मुलाबाळांना सुद्धा पोटभर जेवू घातलं. म्हातारीनं ब्राह्मणाला हाक मारली. उद्या जेवायला खीर कर म्हणून सांगितलं. ब्राह्मण म्हणाला, आजी दूध कुठून आणू? तशीच म्हातारी म्हणाली, तू काही काळजी करू नकोस. आता उठ आणि तुला जितक्या गाई म्हशी पाहिजे असतील तितके खुंट पूर. तितक्यांना दावी बांध. संध्याकाळी गोरज मुहूर्तावर गाई म्हशींची
नावे घेऊन हाका मार म्हणजे त्या येतील, तुझा गोठा भरेल, त्यांचं दूध काढ. ब्राह्मणानं तसं केलं. गाई म्हशींना हाका मारल्या, त्या धावत आल्या. ब्राह्मणाचा गोठा गाई म्हशींनी भरून गेला. ब्राह्मणानं त्यांचं दूध काढलं. दुसऱ्या दिवशी खीर केली. संध्याकाळ झाली तशीच म्हातारी म्हणाली, मुला मला आता पोस्ती कर. ब्राह्मण म्हणू लागला, आजी तुमच्या कृपेनं मला आता सगळं प्राप्त झालं. आता तुम्हाला कसं पोस्ट करू? तुम्ही गेलात तर हे सर्व नाहीसं होईल. म्हातारी म्हणाली, तू काही घाबरू नकोस. माझ्या आशीर्वादानं तुला काही कमी पडणार नाही. ज्येष्ठा गौर म्हणतात ती मीच. मला आज पोस्ती कर. ब्राह्मण म्हणाला, हे दिलेलं असंच वाढावं असा काही उपाय सांग. गौरीनं सांगितलं, तुला येताना वाळू देईन, ती साऱ्या घरभर टाक, हांड्यावर टाक, मडक्यांवर टाक, गोठ्यात टाक. असं केलंस म्हणजे माझी कधी कमी होणार नाही. ब्राह्मणानं म्हटलं, बर. तिची पूजा केली. गौर आपली प्रसन्न झाली. तिनं आपलं व्रत सांगितलं. भाद्रपदाच्या महिन्यात तळ्याच्या काठी जावं, 2 खडे घरी आणावे, ऊन पाण्यानं धुवावे, ज्येष्ठा गौर व कनिष्ठा गौर म्हणून त्यांची स्थापना करावी, त्यांची पूजा करावी. दुसरे दिवशी घावन गोड, तिसऱ्या दिवशी खीर पोळीचा नैवेद्य दाखवावा, सवासणींची ओटी भरावी, जेवू घालावं. संध्याकाळी हळदी कुंकू लावून बोळवण करावी म्हणजे त्याला अक्षय सुख मिळेल, संतत मिळेल. ही 60 उत्तरांची कहाणी. 5 उत्तरी, देवाच्या दारी, गाईच्या गोठी, पिंपळाच्या पाळी, सुपळ संपूर्ण. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, या दोन्ही श्री महालक्ष्मी कशा? याबद्दल श्री वेद वाङ्मयात सुद्धा नमो ज्येष्ठाच कनिष्ठायच स्तेताना पते नम अशी वचने आहेत. यावरून अनिष्ट गोष्टींबद्दल सुद्धा पूज्य भाव मनात बाळगणे हे मानवाच्या आध्यात्मिक उन्नतीचे द्योतक असल्याचे दिसते. श्री महालक्ष्मीची कृपा तुमच्या आमच्या परिवारावर अशीच राहो ही महालक्ष्मीच्या प्रार्थना आणि तुम्हा सर्वांना गौरी गणपतीच्या पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. थँक्यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ.